हे दोन फोटो महाराष्ट्राच्या राजकारणात कमालीचे चर्चेत आहेत. त्यावरूनच हटाव लुंगी बजाव पुंगी हा ट्रेंड सुद्धा गुगल सर्चमध्ये पाहायला मिळतोय. हे दोन फोटो चर्चेत आहेत. त्यातला एक फोटो आहे रवींद्र चव्हाणांचा, तर दुसरा फोटो आहे आदित्य ठाकरे यांचा. या दोन्ही फोटोंची महाराष्ट्राच्या राजकारणात कमालीची चर्चा सुरू आहे. ती नेमकी का, तेच या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि न्यूज 18 मराठीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शिवतीर्थावरती झालेल्या महायुतीच्या सभेमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी साऊथ इंडियन शैलीतील लुंगी परिधान केलेली होती. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावरती रवींद्र चव्हाण यांचा फोटो शेअर करत रसमलाई इफेक्ट असं म्हणत त्यांच्यावरती निशाणा साधला होता. आता रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा लुंगी नसलेला फोटो शेअर करत प्रत्युत्तर दिलंय. दरम्यान राऊतांना प्रत्युत्तर देत रवींद्र चव्हाण यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की जिनके खुद के घर शीशे के हो वो दूसरों के घर पत्थर नहीं फेका करते. गुडघ्याच्या व्याधीमुळे मी तसा पेहराव केलाय. निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारादरम्यान झालेली दुखापत हे त्याचं मुख्य कारण. मुळात ती माझी वैयक्तिक बाब आहे. राष्ट्रप्रथम, नंतर पक्ष, शेवटी स्वतः हे विचारधारेचे संस्कार आमच्यावरती आहेत. म्हणून तुम्ही जीभ उचलली तरी मी संयम राखून आहे आणि राहीन. राहिला प्रश्न टीकेचा, तर त्यांच्याकडे स्वतःच्या कामाबद्दल आणि विकासावर बोलण्यासारखं काही नसतं. ते असली विधानं करत असतात. मतांसाठी लुंगी घालणाऱ्यांचा फोटो खाली आहे. बाकी संजय राऊत यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, त्यांना निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा असं रवींद्र चव्हाणांनी म्हटलंय. दरम्यान आदित्य ठाकरेंचा लुंगी परिधान केलेला फोटोही रवींद्र चव्हाण यांनी शेअर करत ठाकरे गटावरती पलटवार केलाय. भाजपा कोणाचा पक्ष आहे? भाजपा हा मराठी माणसाचा पक्षच नाहीये. भाजप आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा, मुंबईच्या अस्मितेचा, मराठी स्वाभिमानाचा भारतीय जनता पक्षाचा काडी मात्र संबंध नाही. त्याच्यामुळे त्यांच्या यादीमध्ये परप्रांतीयांचा भरणा असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय? उमेदवारी जाहीर केल्यानंतर बरीचशी नाराजी देखील होताना पाहायला भाजपचा काय संबंध? आम्ही निवडणुकांसाठी तयार आहोत आणि आम्ही चिंतेलाही तयार आहोत, सेवा करायलाही तयार आहोत. आणि अजून एक महत्वाचा प्रश्न, 14 तारखेला उद्या मोठ्या संख्येनं गुजराती बांधव जो आहे तो आपापल्या मूळ गावी जात असतो. 15ला मतदार आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात अहमदाबादमध्ये मोठ्या मंत्र असतो. तुमचा जो शोर होतं रे, मोठ्या संख्येनं गुजराती मतदार भाजपचा आहे असं अनेकदा स्पष्ट झाले. भीती कुठे आहे का की ह्या मतदारांनी जर समजा एकच दिवसाचं आहे म्हणजे शनिवार हे जर गेलं तर मोठा फटका बसतो भीती वाटते? आमचा मतदार आमच्याबरोबर आहे. तो मराठी आहे, तो गुजराती आहे, तो मुंबईकरही आहे. सर्वच आमचे मतदार आहेत. आमच्या मतदाराने पतंग उडवण्याआधी भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमतेची उद्धव ठाकरेंच्या पक्षाची पतंग कधी पतंग करायचं ठरवलेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या या राजकीय कलगीतुऱ्याची सोशल मीडियावर सुद्धा कमालीची चर्चा रंगलेली आहे. हटाव लुंगी बजाव पुंगी हा ट्रेंड ही तितकाच गाजतोय. एकूणच सुरू असलेल्या या राजकीय वादाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि या ट्रेंडबद्दल तुमचं मत काय हे कमेंट करून नक्की सांगा.